त्याचं कारण तुम्हाला आठवत असेल कदाचित, किंवा तुम्हाला मी गेली अनेक वर्ष या सगळ्या शहर कसं उभं राहतं, कसं उभं राहिलं पाहिजे याच्यावरती अनेकदा मी बोलत आलेलो आहे. या शहराच्या उभारणीकडे कोणाचंही लक्ष नाही. बिल्डरांना फक्त प्लॉट देत राहणं, विकत राहणं, त्यातनं पैसे, पैशातून राजकारण, राजकारणातून या सगळ्या गोष्टी, एवढंच फक्त महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. लोकांना चांगलं आयुष्य मिळावं याच्यासाठी म्हणूनचा काय कुठच्याही गोष्टी सुरू, नुसते रस्ते आणि पूल यातनं शहरं उभी होत नसतात. आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही. आणि त्याच्यामुळे कुठेही रस्ते बांधा, तर किती उंचावरती बांधताय, त्याच्यात पाणी कसं जात आहे, वेगळा विषय आहे. मी त्याच्यावरती मी तुम्हाला एक तासभर बोलू शकेन. अख्ख्या कोणाचं लक्षच नाही हो. फोडाफोडीचं राजकारण, राजकारणाचा पैसा, पैशाबंद राजकारण, एवढंच फक्त सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. निवडणुका निवडणुका निवडणुका. सिमेंटच्या जंगलातच आपल्याला आता कुठे राहताय? नाही, आता कुठे राहताय? आता कुठे राहताय? कुठे आता तुम्ही? झाडांच्या जंगलात. कारण याला काही आकार उखरच नाहीये, कोणाला माहितीच नाहीये काही.